छत्रपती संभाजीनगर आणि जालन्यात राज्य लॉजिस्टिक हब तर नांदेड आणि देगलूरला प्रादेशिक लॉजिस्टिक हब अशी मराठवाड्यात राज्य आणि प्रादेशिक लॉजिस्टिक हब होणार असल्याने यातून रोजगार निर्मिती देखील वाढणार आहे। औद्योगिक उत्पादनांची ने-आण करण्यासाठी रेल्वे आणि रस्ते मार्गाचा वापर जेवढा महत्त्वपूर्ण असतो तेवढेच महत्त्व लॉजिस्टिक हब पार्कला असते। महाराष्ट्र लॉजिस्टिक धोरण 2024 ला बुधवारी मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली। या छत्रपती संभाजीनगर आणि जालना राज्य लॉजिस्टिक हब आणि नांदेड व देगलूर प्रादेशिक लॉजिस्टिक हब उभारण्याची घोषणा करण्यात आली। यातून उद्योगाला मोठा फायदा होणार असून रोजगार निर्मितीही होईल। छत्रपती संभाजीनगर आणि जालना, ठाणे आणि भिवंडी, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग, पुणे आणि पुरंदर आणि पालघर आणि वाढवण या 5 ठिकाणी प्रत्येकी 500 एकरवर राज्य लॉजिस्टिक हब तयार होईल। या 5 हबसाठी 2500 कोटींची तरतूद करण्यात येईल, तर नांदेड आणि देगलूर, अमरावती आणि बडनेरा, कोल्हापूर आणि इचलकरंजी, नाशिक आणि सिन्नर व धुळे आणि शिरपूर या 5 ठिकाणी प्रत्येकी 300 एकरांवर प्रादेशिक हब उभारण्यात येईल। प्रादेशिक लॉजिस्टिक हबच्या विकासासाठी 1,500 कोटींची तरतूद करण्यात येणार आहे। लॉजिस्टिक पार्कची उभारणी दिल्ली आणि मुंबई इंडस्ट्रियल कॉरिडॉरच्या शेंद्रा टप्प्यात करता येईल का? याबाबत सिंगापूर येथील शिष्टमंडळाने ऑक्टोबर 2018 मध्ये जागेची पाहणी केली होती। लॉजिस्टिक हब काय असते आणि लॉजिस्टिक हबमध्ये काय सुविधा असतात? लॉजिस्टिक हबची प्रामुख्याने औद्योगिक वसाहतीमध्ये गरज असते। कंपन्यांची उत्पादने ठेवण्यासाठी या पार्कचा उपयोग होतो। साठवणुकीची गोदामे, शीतगृह, मालवाहतूक करणाऱ्या कंपन्यांची कार्यालये, मालवाहतुकीसाठी 24 तास मनुष्यबळ, निर्यातीसाठीच्या सर्व परवानग्या, तसेच विदेशात माल पाठविण्यासाठी आवश्यक असणारी परवानगी मिळविणे ही कंपनीची जबाबदारी आहे। सीमा शुल्क विभाग, बंदरांवरून माल वाहतूक करण्यापूर्वी लागणाऱ्या कागदपत्रांची दुसऱ्यांदा तपासणी होणार नाही। या सुविधा लॉजिस्टिक हबमध्ये असतील। फ्रेट स्टेशन, साठवणूक, वितरण, उत्पादनांचे ग्रेडिंग, कार्गो अशा सुविधा मिळतील। लॉजिस्टिक हबमध्ये ट्रक टर्मिनल्स, कूलिंग प्लांट, वर्कशॉप, होलसेल माल चेन तयार केली जाते। यातून शहरातून होणारी वाहतूक आपसूक कमी होईल, त्यामुळे शहरातील प्रदूषणही कमी होण्यास मदत होते। छत्रपती संभाजीनगर आणि जालना राज्य लॉजिस्टिक हब उद्योगासाठी महत्त्वपूर्ण आहे। त्यातून मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती होईल। औद्योगिक मालवाहतुकीचे दर कमी होतील। लवकरात लवकर हे झाले पाहिजे। तसेच लॉजिस्टिक हबने औद्योगिक मालवाहतुकीचा खर्च किमान 5 ते 7% कमी होईल। शेतमाल, फूड प्रोडक्टसाठी याचा सर्वाधिक फायदा होईल। माल लवकर पोहोचेल, त्यातून उत्पादन क्षमता वाढेल। तर मित्रांनो, यावर तुमचे काय विचार आहेत ते आम्हाला कमेंट करून नक्की कळवा। आणि आपला आजचा व्हिडिओ आपल्याला इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर या व्हिडिओला एक लाईक करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। आपण परत भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये। धन्यवाद।